कॅप्टन खरात प्रकरण एसआयटीला वर्ग करण्यात आलेला आयपीएस तेजस्विनी सातपुतेंकडे विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. खरातचे अनेक कारनामे चौकशीमध्ये उघड होण्याची शक्यता आहे. कॅप्टन खरातच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यावर शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. एका महिलेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी 18 फेब्रुवारीला हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे. नीरज जाधव असं या गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. कॅप्टन अशोक खरातला पकडण्यासाठी पोलिसांनी सिनेस्टाईल प्लॅन आखला होता. नाशिक क्राईम ब्रांचने बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अशोक खरात उर्फ स्वयंघोषित कॅप्टनच्या कशा मुसक्या आवळल्या याची रंजक कहाणी आता समोर आली आहे. स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरातच्या मिरगावमधील फार्म हाऊसवर रात्री उशिरा क्राईम ब्रांचनं छापा टाकलेला आहे. खरातच्या मिरगाव मधल्या फार्म हाऊसमधून महत्वाचे दस्तावेज पोलिसांच्या हाती लागलेत. खरातच्या मालमत्ता आणि अन्य काही महत्वाचे कागदपत्र सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. कॅप्टन खरातच्या घराची पोलिसांनी झाडाझडती केल्यानंतर त्यामध्ये तब्बल 6.5 लाख रुपयांची नगद सापडली आहे. त्याचबरोबर महत्वाची कागदपत्र देखील पोलिसांनी हस्तगत केली असून काही व्हिडिओ देखील मिळाल्याची माहिती समोर आली आहे. राजकीय ज्योतिषी अशोक खरातचे ईशान्येश्वर मंदिर हे पूर्णतः जाम नदीच्या पात्रात उभारण्यात आलंय. संपूर्ण अतिक्रमण असलेल्या या मंदिराच्या अलीकडे खास बंधारा बांधण्यात आलाय जो मंदिराला पुराच्या पाण्यापासून वाचवतोय. अजितदादांच्या बंगल्याबाहेर उतारा कोणी टाकला असा सवाल रुपाली ठोंबरेंनी उपस्थित केलाय. उतारा टाकणाऱ्याचा तपास झाला पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटलांनी केली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या देवगिरी या बंगल्याबाहेर उतारा ठेवण्यात आला होता. त्या उतारा प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते सुनील माने यांनी केली आहे. कॅप्टन खरात प्रकरणावरून खासदार संजय राऊतांनी सत्ताधारी आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांवर निशाणा साधलाय. चाकणकरांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा अशी मागणी राऊतांनी केली आहे. तसंच खरात प्रकरण एप्स्टीन फाईलपेक्षा गंभीर असल्याचंही राऊत म्हणाले. कॅप्टन खरात प्रकरणी कठोर कारवाई व्हावी अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. तसंच खरातशी कनेक्शन असलेल्या रुपाली चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून बडतर्फ करावा अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ज्योतिष तंत्रमंत्राच्या नावाखाली महिलेचं शोषण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या भोंदूबाबा अशोक खरातमुळे रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढल्यात असं असताना राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मात्र रुपाली चाकणकर यांची पाठराखण केली आहे. या प्रकरणात चाकणकरांची चूक नाही असं भरणेंनी म्हटलंय. राज्यात कृत्रिम फुलांचा वाढता वापर शेतकऱ्यांच्या नैसर्गिक फुलांच्या व्यवसायावर परिणाम होतोय आणि त्यासाठी प्लास्टिक फुलांवर बंदी घालून कारवाईचे अधिकार महापालिकांना देण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. महापौर चषक स्पर्धेच्या आयोजनाला मंजुरी मिळाली आहे. महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय. या स्पर्धेच्या निधीमध्ये मोठी वाढ करत 5 कोटींचा निधी जाहीर करण्यात आलाय. वसई विरार महापालिकेसाठी सुधारित विकास आराखड्याची प्रक्रिया सुरू आहे. ऑक्टोबरमध्ये विकास आराखडा तयार करण्याचा हेतू जाहीर करण्यात आलाय आणि दिलेल्या मुदतीमध्ये विकास आराखडा जाहीर करण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत महायुतीची सत्ता असतानाही केंद्र शासनाची महत्वपूर्ण अशी पीएम स्वनिधी योजना 1 महिन्यापासून बंद पडली आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत शहरातील 43,000 नागरिकांनी लाभ घेतलाय. एमआयएम पक्षाने या योजनेमध्ये गोंधळ घातला असल्याचा आरोप केला होता आणि त्यानंतर योजनेला ब्रेक लावल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये स्वीकृत सदस्य म्हणून वर्णी लागावी यासाठी इच्छुकांनी पहिल्याच दिवसापासून कंबर कसली आहे. 10 रिक्त जागांसाठी अर्ज वाटप सुरू होताच नगर सचिव कार्यालयामध्ये इच्छुकांची गर्दी झाली आहे. पहिल्याच दिवशी तब्बल 90 जणांनी अर्ज केल्यानं या पदासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. नाशिकच्या मालेगावात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्तानं शहरातून मोठी मुकपदयात्रा काढण्यात आली. या मुकपदयात्रेमध्ये हातात मशाल घेऊन तरुण तरुणींचा मोठा सहभाग होता. ही मुकपदयात्रा काढून संभाजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गुढीपाडव्याच्या निमित्तानं पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील ध्वजस्तंभावर भागवत धर्माची पताका गुढी म्हणून उभारण्यात आली. यावेळेला पंचांग वाचन करण्यात आलं. तसंच भागवत ध्वजाची विधिवत पूजा मंदिरामध्ये करण्यात आली.
वाशिममधील बाजारपेठा गुढीपाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर गजबजलेल्या आहेत. मुख्य बाजारामध्ये आंब्याच्या डाळ्या, त्याचबरोबर फुलोरा, आंब्याचे खोस तसंच भगवे झेंडे खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली आणि त्यामुळे बाजारपेठ उत्साहाचं वातावरण बाजारपेठांमध्ये पाहायला मिळालं. गुढीपाडव्यानिमित्तानं रायगड जिल्ह्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. महाड शहरामध्ये सकाळी शोभायात्रा काढण्यात आली. त्यामध्ये तरुण-तरुणींसह लहान मुलं पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी झाले होते. यावेळेला मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली आहेत. सांगलीमध्ये गणपती पंचायत संस्थांकडून गुढीपाडवा मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. या निमित्ताने जुन्या वाहनांची रॅली, शोभायात्रा आणि गुढी उभारणीचा सोहळा पार पडला. या शोभायात्रेमध्ये सांगलीकरांनीही मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. नाशिकच्या मालेगावात मराठी नववर्षाचा उत्साह पाहायला मिळतोय. गुढीपाडव्याच्या निमित्तानं महिलांनी भव्य बाईक रॅली काढली आहे. नऊवारी साडी आणि भगवे फेटे घालून महिलांचा अनोखा अंदाज पाहायला मिळालाय. शहरातून काढलेल्या या रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. अकोल्यामध्ये संस्कृती संवर्धन समितीच्या वतीनं नववर्षाच्या स्वागतासाठी भव्य महारॅलीचं आयोजन करण्यात आलं. या निमित्तानं पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेमध्ये सजलेल्या स्त्री पुरुषांनी शहरातील मुख्य मार्गांवरून मोटरसायकलवरून रॅली काढत नववर्षाचं जल्लोषात स्वागत केलं. या रॅलीला हजारोंच्या संख्येनं उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेने गुढीपाडव्यानिमित्त अनोखी शैक्षणिक गुढी उभारली आहे. राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांची मांडणी करून शाळेच्या संत तुकाराम मंचावर शैक्षणिक गुढी उभारून विद्यार्थ्यांची पटनोंदणी करण्यात आली. यावेळेला नव्या शैक्षणिक सत्रामध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. अहिल्यानगर आणि बीडच्या सीमेवर असलेल्या सावरगाव इथं मच्छिंद्रनाथ गडावर दर्शन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडला. मंदिर प्रशासनाकडून भाविकांच्या दर्शन रांगेची आणि अंघोळीची सोय करण्यात आली होती. देशभरातून भाविक मच्छिंद्रनाथांच्या समाधी दर्शनासाठी मच्छिंद्रगडावर येत असतात. भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यातल्या जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल जेवणाळे या ठिकाणी सलग 4थ्या वर्षी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत यश संपादन केलंय. या निकालामध्ये या शाळेचे 3 विद्यार्थी प्रवेश पात्र झालेले आहेत. ही उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गावकऱ्यांकडून शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यात आलंय. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्तानं सातारा शहरातून मुकपदयात्रा काढण्यात आली. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं ही मुकपदयात्रा काढण्यात आली. यावेळेला मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत महायुतीची सत्ता असतानाही केंद्र शासनाची महत्त्वपूर्ण अशी पीएम स्वनिधी योजना 1 महिन्यांपासून बंद पडली आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत शहरातील 43,000 नागरिकांनी लाभ घेतलाय. एमआयएम पक्षाने या योजनेत गोंधळ घातला असल्याचा आरोप केला होता आणि त्यानंतर या योजनेला ब्रेक लावल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. वाशिम जिल्ह्यातील 2,580 शासकीय कार्यालयांकडे तब्बल 78 कोटी 62 लाख रुपयांचं वीज बिल थकीत आहे. वाढत्या थकबाकीमुळे महावितरणने संबंधित विभागांविरोधात कठोर भूमिका घेतली. आता थकीत वीज बिल वसुलीसाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून थकबाकी न भरल्यास संबंधित शासकीय कार्यालयांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा दिलाय. छत्रपती संभाजीनगरात जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून कामं 31 मार्चपूर्वी मंजूर करून घेण्याची घाई सुरू आहे. मात्र आता याबाबत जिल्हाधिकारी यांनी कडक भूमिका घेतली आहे. घाईघाईत कामं मंजूर करू नका, तसंच निकृष्ट कामं करणाऱ्या यंत्रणेवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय. वाशिम जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या नळ पाणी पुरवठा योजना अपूर्ण आहेत. उन्हाळा तीव्र होत असताना पाण्याची मागणी वाढली असून नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जाते. अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी काही दिवसांपूर्वी स्वतःवरच वार करून घेतला होता. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगरच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. UTS ॲप बंद झाल्यामुळे प्रवासी आता रेल1 ॲपकडे वळाले आहेत. मात्र या ॲपवरून तिकीट काढताना प्रवाशांना तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागतंय. पैसे कापले जातात मात्र तिकीट मिळत नाही. त्यामुळे स्मार्ट असिस्टन्स अँड रिफंड ॲक्सेस लिंकद्वारे सोप्या पद्धतीनं पैशांचा परतावा केला जाणार आहे. कुलाबा सिद्ध मेट्रो मार्गावरील 27 स्थानकांच्या परिसरामध्ये विविध सुधारणा करण्याचं काम राज्य सरकारनं मुंबई महापालिकेवर सोपवलंय. यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये 4 स्थानकांचं काम करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे 10.5 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. उन्हाळी गर्दीच्या नियोजनासाठी मध्य रेल्वेनं आणखी 120 विशेष रेल्वे फेऱ्यांची घोषणा केली आहे. मध्य रेल्वेनं यापूर्वी 2012 विशेष रेल्वे फेऱ्या जाहीर केलेल्या आहेत.
मुंबई, पुणे, सोलापूर, नाशिक आणि नागपूरमधून उत्तर भारत, कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील या गाड्या धावणार आहेत. छत्रपती संभाजीनगरात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी शहरात वीज गायब झाली आहे. मात्र पावसामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. छत्रपती संभाजीनगरातील सोयगाव तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. सोयगाव, जोरंडी, बहुलखेडा, निबायती आणि फरदापूर परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात असून शेतकरी चिंतेत आहे. हिंगोलीच्या वसमत आणि कळमनुरी तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय. पावसामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसलाय. गव्हाचं पीक आडवं झालं असून फळबागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. बीड जिल्ह्यातील नेकनूर, मांजरसुंभा परिसरामध्ये अवकाळी पावसानं थैमान घातलं. या पावसामुळे सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोडवर पाणी साचल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. तर अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला बसला असून रब्बी हंगामातील पिकांचं मोठं नुकसान झालंय. तसंच आंब्याच्या बागांना सुद्धा फटका बसल्यानं शेतकरी चिंतेत सापडले. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती आजपासून 5 एप्रिलपर्यंत तब्बल 18 दिवस बंद राहणार आहे. बाजार समिती बंद राहिल्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विक्रीसाठी खासगी बाजारपेठांचा आधार घ्यावा लागणार आहे. मात्र खासगी बाजारामध्ये अपेक्षित दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील मलठण परिसरामध्ये अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. या पावसामुळे गहू, कांदा, डाळिंब यांसारख्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. काढणीला आलेला गहू भुईसपाट झाल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. भंडाऱ्यात वादळी वाऱ्यानं हजेरी लावली आहे. पावसामुळे मक्याचं पीक जमीनदोस्त झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार असून शेतकरी पुन्हा हवालदिल झाले. वाशिमच्या वनोजा वन क्षेत्रामध्ये वन्य प्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठ्याची निर्मिती करण्यात आली आहे. वाढलेल्या उष्णतेमुळे जंगलातील नैसर्गिक जलस्रोत आटू लागलेले आहेत. त्यामुळे वन्य प्राणी पाण्याच्या शोधामध्ये शेतशिवार आणि लोकवस्तीकडे वळत आहेत. या पार्श्वभूमीवर कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले. अकोल्यातील पंचवडी परिसरामध्ये अचानक नाग आढळलेला आहे. या नागाला पाहण्यासाठी परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती. यावेळेला सर्पमित्रांनी या नागाला जंगलात सोडून परिसरात सुरक्षित केला. नांदेडमधील राज कॉर्नर परिसरामध्ये औषधांचा वापर नशेसाठी केला जातो. डॉक्टरांच्या चिठ्ठीविना गोळ्या देणाऱ्या मेडिकलवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये 1600 गोळ्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. तसंच मेडिकल चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये मिळकत धारकांकडे 622 कोटी 42 लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे ज्यांनी कर भरला नाही त्यांची नावं प्रसिद्ध करण्याबरोबरच जप्तीची कारवाई केली जाणार आणि त्यासाठी महापालिकेकडून कर भरण्याचं आवाहन करण्यात आलंय. अमरावती महानगरपालिकेमध्ये स्वच्छतेचा कंत्राट असलेल्या कंपन्यांच्या वाहनांवर आरटीओनं मोठी कारवाई केली. कंपनीच्या जवळपास 8 ते 9 गाड्या जप्त केलेल्या आहेत. कागदपत्रांची पूर्तता आणि पासिंग नसल्यानं आरटीओनं वाहनांवर ही कारवाई केली. बीडमधील गेवराई शहरामध्ये महसूल विभागानं हॉटेलमध्ये घरगुती सिलेंडरचा वापर करणाऱ्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. शहरातील 8 हॉटेल्सवर धाडी टाकून पुरवठा विभागानं 12 घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले. हॉटेलमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा होत असलेला अवैध वापर रोखण्यासाठी ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. सोलापूर शहर अन्न पुरवठा विभागाच्या पथकाकडून शहरामध्ये धाडसत्र सुरू आहे. शहरामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा वापर व्यवसायासाठी केल्यानं कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये पावभाजी चायनीज सेंटरवरून तब्बल 41 गॅसच्या टाक्या ताब्यात घेण्यात आल्या.